नमस्कार. मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण मिसळपावची रेसिपी बनवणार आहोत. मिसळपाव हा आपल्या महाराष्ट्रातील एक लोकप्रिय असा नाश्त्याचा पदार्थ आहे. मिसळपाव हे एक स्ट्रीट फूड म्हणून ओळखले जाते. प्रत्येक ठिकाणी आपल्याला मिसळची वेगवेगळी चव चाखायला मिळते. जसे की पुणेरी मिसळ, कोल्हापुरी मिसळ. कोल्हापुरी मिसळ ही जरा चवीला थोडीशी झणझणीत अशी असते. मिसळ आपण अगदी सोप्या पद्धतीने झटपट अशी घरी पण तयार करू शकतो. मोड आलेली कडधान्ये वापरून मिसळ बनवली जाते. मुख्यतः त्याच्यामध्ये मटकीला मोड आणून त्याची मिसळ खूप छान बनते. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी मिसळ कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत. ही रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण मोड आलेली मटकी एक वाटी घेतली आहे. एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. 3 कांदे बारीक चिरून घेतलेत. एक कांदा उभा चिरून भाजून घेतला आहे. पाव वाटी सुकं खोबरं भाजून घेतलं आहे. त्याच्यानंतर आलं आणि लसूण बारीक ठेचून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 2 चमचे आपण मिसळ मसाला घेतला आहे. हळद पाव चमचा घेतली आहे. लाल मिरची पावडर अर्धा चमचा घेतली आहे. धना पावडर अर्धा चमचा आणि पाव चमचा गरम मसाला. तेल आपलं गरम झाले त्याच्यामध्ये आपण मोहरी आणि जिरे घालून घेतले. त्याच्यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. कढीपत्त्याने आपल्या मिसळला खूप छान चव येते. त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. हे बघा आपला कांदा परतून झालेला आहे. त्यात आपण आलं आणि लसूण ठेचून घेतलं होतं ते घालून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. त्याच्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि तेल सुटेपर्यंत टोमॅटो परतून घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही टोमॅटोची पेस्ट करून सुद्धा घालू शकता किंवा अशा पद्धतीने चिरून सुद्धा घालू शकता. हे बघा टोमॅटो परतून झाले. आपण त्याच्यामध्ये आता मसाले घालून घेऊयात. पाव चमचा हळद घालून घ्यायची. त्याच्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर घालून घ्यायची. अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. सगळे मसाले 2 मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. त्यानंतर 2 चमचे मिसळ मसाला घालून घ्यायचा आहे. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर कांदा आणि खोबऱ्याचं वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचे. हे वाटण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल. हे वाटण नाही घातलं तरी पण आपली मिसळ खूप छान बनते. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आपला मसाला परतत आहे तोपर्यंत दुसऱ्या एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मटकी परतून घ्यायची आहे आणि नंतर ती भाजीत घालून घ्यायची. कारण आपण जर अगोदरच मटकी न परतता भाजीत घातली असेल तर ती व्यवस्थित परतली गेली नसती. त्यामुळे तिला सेपरेट तेल टाकून व्यवस्थित परतून घ्यायची आणि मगच भाजीत घालायची. त्यामुळे खूप छान चव येते भाजीला. त्याच्यानंतर 4 ते 5 ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं आहे. मिसळला गार पाणी अजिबात घालायचं नाही, गरमच पाणी घालायचं. या मिसळमध्ये मटकीबरोबर तुम्ही शिजवलेला बटाटासुद्धा घालू शकता. खूप छान लागतो चवीला. भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हाय फ्लेमवर एक उकळी काढून घ्यायची. हे बघा आपल्या भाजीला आता उकळी आलेली आहे. गॅस कमी करून घ्यायचा आणि मंद आचेवर आपल्याला मटकी शिजेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे. रश्श्याच्या अंदाजानुसार मीठ घालून घ्यायचे. मिसळसाठी रस्सा थोडासा जास्तच लागतो. त्यामुळे आपल्या रोजच्या भाजीपेक्षा रस्सा थोडासा जास्त बनवायचा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. इथे आपण अर्धी वाटी दही घेतली आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घालून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दही. जसं आपण लस्सी तयार करतो तसंच दही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं.